नमस्कार. आज दिनांक 9 एप्रिल. जगाच्या आणि भारताच्या पटलावर या दिवशी अनेक घडामोडी घडल्या आहेत आणि त्यांची नोंद इतिहासात घेण्यात आली आहे. चला तर मग त्या जाणून घेऊया या भागात. मी रुपाली गोवंडे आणि तुम्ही बघताय रुतम मराठी दिनविशेष. जनलोकपाल विधेयकासाठी 5 एप्रिल 2011 रोजी सुरू झालेलं अण्णा हजारे यांचं आमरण उपोषण 9 एप्रिल 2011 रोजी संपलं. अण्णांच्या या आंदोलनाने अरविंद केजरीवाल यांना नेता बनवलं. सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांच्या आंदोलनात अरविंद केजरीवाल यांच्याशिवाय प्रशांत भूषण, किरण बेदी, जनरल VK सिंग, योगेंद्र यादव, कुमार विश्वास यांच्यासारखे अनेक जण सहभागी झाले होते. मात्र प्रदीर्घ काळ आंदोलनं, सरकारशी चर्चेच्या अनेक फेऱ्या आणि उपोषण करूनही हे आंदोलन आपलं उद्दिष्ट साध्य करू शकलं नाही. ज्या प्रकारच्या जनलोकपाल विधेयकाची मागणी करण्यात आली होती ती पूर्ण होऊ शकली नाही. मात्र यानंतर राजकारणात कधीही प्रवेश करणार नाही असं सांगणाऱ्या अरविंद केजरीवाल यांनी राजकीय पक्ष काढण्याची घोषणा केली आणि 2 ऑक्टोबर 2012 रोजी आम आदमी पार्टी अस्तित्वात आली. यानंतर केजरीवाल हे राजकीय पक्ष काढण्याच्या हेतूनेच अण्णा हजारे यांच्या आंदोलनात सहभागी झाल्याचं अनेकांनी सांगितलं. अण्णा हजारे स्वतः राजकीय पक्षाच्या स्थापनेकरता सहमत नव्हते. 2013 मध्ये आम आदमी पार्टीनं दिल्ली विधानसभा निवडणूक लढवली आणि अरविंद केजरीवाल यांनी काँग्रेसच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचा पराभव केला. तेव्हापासून अरविंद केजरीवाल दिल्लीचे मुख्यमंत्री आहेत. मात्र स्वतःला कट्टर प्रामाणिक म्हणवणारे आणि भारतीय राजकारणातून भ्रष्टाचार संपवण्याचा दावा करणारे अरविंद केजरीवाल आज स्वतःच दिल्ली दारू धोरण घोटाळा प्रकरणात तिहार तुरुंगात आहेत आणि केजरीवाल यांच्या सरकारमधले मंत्रीही भ्रष्टाचाराच्या दलदलीत फसलेले आहेत. केंद्रीय राखीव पोलीस दलाचा अर्थात CRPFचा शौर्य दिन 9 एप्रिल 1965 पासून साजरा केला जातो. याच दिवशी भारत पाकिस्तान युद्धादरम्यान गुजरातच्या कच्छ खाडीत CRPFच्या एका छोट्या तुकडीनं 34 पाकिस्तानी सैनिकांना ठार मारून इतिहास रचला होता. तेव्हापासून हा दिवस शौर्य दिन म्हणून दरवर्षी साजरा होतो. सरदार चौकीवर झालेल्या लढाईत CRPFचे 6 जवान शहीद झाले होते आणि 34 पाकिस्तानी सैनिकांच्या मृत्यूसोबत 4 पाकिस्तानी सैनिकांनाही यावेळेस भारतानं ताब्यात घेतलं होतं. 1965 पर्यंत भारत पाकिस्तान सीमेच्या सुरक्षेची जबाबदारी CRPF कडे होती. पुढे भारत पाकिस्तान सीमेच्या रक्षणाची जबाबदारी सीमा सुरक्षा दलाकडे सोपवण्यात आली आणि अंतर्गत सुरक्षेची जबाबदारी केंद्रीय राखीव पोलीस दलाकडे अर्थात CRPF कडे आली. 2001 मधला भारतीय संसदेवरचा हल्ला करणारे सर्व दहशतवादी CRPFनेच मारले होते. देशातल्या दहशतवादाविरोधाच्या सर्व कारवाया या CRPFनेच केलेल्या आहेत. त्यांची एक शाखा नक्षलवादाच्या विरोधात लढायचेही काम करते. राहुल सांकृत्यायन हे जागतिक कीर्तीचे भारतीय लेखक आणि महापंडित होते. त्यांचा जन्म 9 एप्रिल 1893 रोजी उत्तर प्रदेशमध्ये झाला होता. महापंडित या पदवीने सन्मानित असलेले राहुल सांकृत्यायन हे प्रख्यात हिंदी साहित्यिक होते. त्यांनी कादंबऱ्या, कथा, आत्मचरित्र, प्रवास वर्णन चरित्र इत्यादी लिहिले होते. पाली, प्राकृत, अपभ्रंश, तिबेटी, चीनी, जपानी, रशियन अशा अनेक भाषांचं त्यांना ज्ञान होतं. राहुल यांना हिंदी प्रवास साहित्याचं जनकही म्हणलं जातं. राहुल सांकृत्यायन हे नेहमीच जगभरात भ्रमण करत राहिले. त्यांच्या परदेशी दौऱ्यांची मालिका 1929 मध्ये सुरू झाली होती. त्यांचा असा विश्वास होता की भटकंती हे मानवी मनाच्या मुक्तीचं साधन आहे आणि ते एखाद्याच्या जीवनाची क्षितिज देखील विस्तृत करतं. 9 एप्रिल 2003 रोजी इराकची राजधानी बगदाद मधल्या फिरदौस स्क्वेअर इथे सद्दाम हुसेनचा पुतळा पाडण्यात आला. हे इराकमधल्या सद्दाम हुसेनच्या हुकुमशाहीच्या अंताचं प्रतीक होतं. लोकांनी यावेळी सद्दाम हुसेन यांचा पुतळा आधी हातोड्यांनी मारून नंतर गळ्यात लटकवून खाली आणण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना यश आलं नाही. यानंतर अमेरिकन लष्कराने लष्करी वाहनाच्या मदतीने हा पुतळा पाडला. अमेरिकेने इराकचा ताबा घेतल्यानंतर सद्दाम हुसेनलाही अटक करण्यात आली. इराकचे 2 दशकं राष्ट्राध्यक्ष राहिलेल्या सद्दाम हुसेन यांना जग हुकुमशहा म्हणतं. एक असा हुकुमशहा ज्याने प्रचंड नरसंहार घडवून आणला होता. 30 डिसेंबर 2006 रोजी सद्दाम हुसेनला अमेरिकेने फाशी दिली. दुझेल हत्याकांडासाठी त्याला ही शिक्षा देण्यात आली होती, ज्या हत्याकांडामध्ये 148 इराकी शिया मारले गेले होते. 9 एप्रिल 1860 रोजी पहिल्यांदा मानवी आवाज रेकॉर्ड करण्यात आला. या रेकॉर्डिंग मशीनचं नाव होतं फोनोटोग्राफ. एक असं मशीन होतं जे हवेतली ध्वनीची कंपनं कायमस्वरूपी स्थिर माध्यमावर रेकॉर्ड करत असे. हे फ्रेंच शोधक मार्टिन व्हिले यांनी तयार केलं होतं. तथापि मार्टिन व्हिलेने यांनी या तंत्रज्ञानाचं 3 वर्षापूर्वी म्हणजेच 25 मार्च 1857 रोजी पेटंट घेतलं होतं. तर 1961 मध्ये या मशीनद्वारे रेकॉर्ड केलेला आवाज 2008 मध्ये डिजिटल ऑडिओमध्ये बदलण्यास यश मिळालं. महाराष्ट्रातले 19व्या शतकातले एक निष्ठावान सामाजिक कार्यकर्ते गणेश वासुदेव जोशी यांचा आज जन्मदिवस. त्यांचा जन्म 9 एप्रिल 1828 रोजी सातारा इथे झाला होता. त्यांनी 2 एप्रिल 1870 रोजी पुणे इथे सार्वजनिक सभेची स्थापना
स्थापना केली. या सभेद्वारे त्यांनी जी विधायक आणि समाज उपयोगी कामं केली त्यामुळे त्यांना सार्वजनिक काका हे टोपणनाव देण्यात आलं. राजकारणाचं आद्यपीठ किंवा काँग्रेसची जननी म्हणता येईल अशी सार्वजनिक सभा ही जनतेची गाऱ्हाणी ब्रिटिश सरकार दरबारी मांडणारी एक क्रियाशील संस्था होती. या पुणे सार्वजनिक सभेने बाळ गंगाधर टिळकांसह भारतीय स्वातंत्र्य लढ्याला राष्ट्रीय दर्जाचे अनेक दिग्गज नेते दिले. आज गुढीपाडवा आहे. हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे ही नववर्षाची सुरुवात असून हा सण चैत्र शुद्ध प्रतिपदेला महाराष्ट्रात साजरा केला जातो. शालिवाहन संवत्सराचा हा पहिला दिवस आहे. तसंच 3.5 मुहूर्तांपैकी हा एक मुहूर्त समजला जात असून या दिवशी नवीन वस्तू खरेदी केल्या जातात. उदाहरणार्थ व्यवसायाचा आरंभ, नव उपक्रमांचा प्रारंभ किंवा सुवर्ण खरेदी या दिवशी आवर्जून केल्या जातात. या दिवशी ब्रह्मध्वज आणि विजयाचं प्रतीक म्हणून घराच्या अंगणात गुढी उभारली जाते. दारी उभारलेली गुढी ही विजय आणि समृद्धीचं प्रतीक असल्याचंही मानलं जातं. गुढीपाडव्यापासून राम जन्मोत्सवाच्या कार्यक्रमाचा प्रारंभ होतो. तसंच काही ठिकाणी या दिवशी चैत्र नवरात्र सुरू होतं आणि परंपरेनुसार घटस्थापनाही केली जाते. हा सण कर्नाटक आणि आंध्र प्रदेशात उगादी आणि महाराष्ट्रात गुढीपाडवा या नावाने ओळखला जातो. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक आणि आद्य सरसंघचालक डॉक्टर हेडगेवार यांची आज जयंती. डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार यांचा जन्म 1889 मध्ये चैत्र शुद्ध प्रतिपदेला नागपुरात झाला. मॅट्रिक पर्यंतचं शिक्षण पूर्ण करून बंगालमधल्या प्रत्यक्ष क्रांतिकार्यात सहभाग घेता यावा यासाठी त्यांनी आपलं उच्च शिक्षण जाणीवपूर्वक कोलकातामध्ये पूर्ण केलं. तिथे ते अनुशीलन समिती या क्रांतिकारी संघटनेचे प्रमुख कार्यकर्ते बनले. पुढील काळात एक तरुण आणि हुशार डॉक्टर बनून ते नागपुरात परतले खरे, मात्र त्यानंतर त्यांनी स्वातंत्र्य लढ्यात अनेक आंदोलनांमध्ये भाग घेतला आणि कारावासही भोगला. 1920 ते 1931 या काळात ते अनेक सत्याग्रहांमध्ये आणि आंदोलनांमध्ये सहभागी झाले. 1925 साली दसरा अर्थात विजयादशमीच्या दिवशी त्यांनी संघाची स्थापना केली. क्रांतिकार्यातल्या आपल्या जुन्या सहकाऱ्यांना सोबत घेऊन त्यांनी नागपुरात मोहिते वाड्यात संघाची पहिली शाखा सुरू केली. त्यांनी एका अशा संघटनेला रूप द्यायचा विचार केला जी पूर्ण हिंदू समाज आणि देशाला संघटित करण्याचं कार्य करेल. चारित्र्य संपन्न व्यक्ती निर्माण आणि त्याच आधारावर राष्ट्र निर्माण या अंतिम ध्येयाचा विचार त्यांनी संघ स्थापनेच्या माध्यमातून केला होता. डॉक्टर हेडगेवार हे कुशल संघटक, मार्गदर्शक आणि नेते होते. 1925 म्हणजे संघाच्या स्थापनेपासून ते 1940 म्हणजे डॉक्टर हेडगेवार यांच्या मृत्यूपर्यंत 15 वर्ष अखंड ते देशावर भ्रमण करत होते. डॉक्टर हेडगेवारांनी लावलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या रोपट्याचा आज आपल्याला वटवृक्ष झालेला दिसतो आहे. तर हे होते आजचे अर्थात 9 एप्रिलचे दिनविशेष. तुम्हा सर्वांना रुत्तम मराठीच्या वतीने नववर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. हे नववर्ष तुम्हा सर्वांसाठी सुख, समाधान आणि भरभराट घेऊन यावो ही सदिच्छा.